अहिले मॅडम, तुम्ही इथे मी काही करून देऊ का? नाही नको, मी करते. माझ्या भावाला बरं नाही वाटत आहे, त्याच्यासाठी मी स्वतःच्या हाताने पेज बनवून घेऊन जाणार आहे. चल मला तांदूळ दे. मला माहिती मारुती दादांवर तुमचा खूप जीव आहे आणि माझी खात्री आहे की तुम्ही खायला बनवलात ना की बघा मारुती दादा तुम्हाला नाहीच म्हणू शकणार नाही. वाव, आज एक सासू मॉम कुकिंग करतायत. नाईस. काय बनवताय? पेज? पेज कोणासाठी? आपल्या घरात तर कोणीच आजारी नाहीये. मग ओ, विसरलेच की मी, तो ड्रायव्हर आजारी आहे ना, त्याच्यासाठी एवढं पेज वगैरे बनवली जाते. नोकरांची सेवा सुरू आहे इथे. पिकेचे डोहाळे, दुसरं काय? या घरात कोण काय करतं याकडे लक्ष देण्यापेक्षा तू स्वतः काहीतरी काम कर. सावित्रीला मदत कर जरा किचन मध्ये. तसंही तुला किचन सांभाळायला दिलंच आहे मी, पण तू कधीच दिसत नाहीस किचन मध्ये. सॉरी एक सासू मॉम, माझं काहीतरी स्टँडर्ड आहे. या किचन मध्ये काम नाही करू शकणार, कारण इथे नोकरांसाठी जेवण बनवलं जातं. खबरदार, जर मारुतीला नोकर म्हणालीस तर तो या घरात नोकर नाहीये, तो माझा भाऊ आहे आणि त्याच्याबद्दल एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही. आणि मी कुणालाही नोकर समजत नाही आणि तसं वागवतही नाही. चुकलं माझं, तो नोकर नाहीये, तो एक ड्रायव्हर आहे. पण मग एक सासू मॉम, आपल्याकडे आणखी असे 5-7 ड्रायव्हर्स आहेत नोकरीला. मग त्या सगळ्यांसाठी तुम्ही असा स्वयंपाक बनवणार आहात का? अरे 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 अरे, चुकलं माझं. विसरलेच की मारुती पारूचा बाप आहे, म्हणजे तुमच्या सुनेचा बाप, म्हणजे नात्यात तो तुमचा व्याही. एक सासू मॉम, म्हणजे तुम्ही त्या ड्रायव्हर नोकराला तुमचा व्याही म्हणून ऍक्सेप्ट केलंय वाटतं. या घरात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी मी हे करू शकते. जर तुझ्यासारख्या परक्या व्यक्तीला मी या घरात राहायला देऊ शकते ना, तर मारुती तर माझ्यासाठी खूप जवळच आहे. त्याच्यासाठी मी हे करूच शकते. एका ड्रायव्हर आणि माझ्या घरच्या गोष्टींमध्ये तू न बोललेलंच बरं. सावित्री, तू जरा जास्तच टाक. हो मॅडम. किचन मध्ये जातेच असतं, जरा आईला बाहेर पाठवशील का? ऍक्च्युली मगाशी मी तिला खूप बोललो का, मला जरा सॉरी बोलायचंय. ठीक आहे, पण त्याआधी तुम्ही तुमचा मूड नीट करा. हा काय चेहरा करून ठेवलाय? हसा बघू. हसा ना, हसा 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 ना. ए दिशा दिशा दिशा, एक मिनिट. तू मगाशी येताना गालावर हात, आईने सणसणीत दिले वाटतं. ए, जास्त तोंड चालवायचं नाही माझ्या समोर, नाहीतर इथल्या इथे आता तुझं थोबाड फोडून टाकेन. दिशा, माझ्या नवऱ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तू या घराच्या वाईटावर आहेस हे सगळ्यांना माहिती आहे. तू आजपर्यंत जी जी कारस्थानं केली आहेस ना, ते कोणी विसरलेलं नाही आणि विसरणारही नाही. त्यामुळे ना हिला अधूनमधून अशी शिक्षा दिलीच पाहिजे, त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाण्यावर नाही येणार. त्याला शहाणपणा. चल ए, तुला जेवढं नाचायचं ना तुझ्या बायको सोबत, आता नाचून घे. आज मी तुला इथे ओपन चॅलेंज देते. तुझ्या भावाला, त्या आदित्याला जसं रस्त्यावर आणलंय ना, तसंच एक दिवस तुला सुद्धा या घराबाहेर मी हकलवून लावेन. बघशील तू. तुला खरंच असं वाटतं की तू आमच्यात फूट पाडू शकतेस? आईने दादाचा ड्रीम प्रोजेक्ट अप्रूव्ह केला, त्यासाठी फंडिंग पण दिले तिने.
त्यामुळे जर तुला असं वाटत असेल ना की आईचा दादावर राग आहे, तर तू मूर्ख आहेस दिशा. आजीसाठी आज काय काय स्पेशल बनवणार आहेस का काहीतरी? तुम्ही सांगा काय बनवू? सूप आणि पेज 2-3 दिवस झाले ना. हो म्हणजे पचायला हलकं असतं ना, आजीला आवडतं सुद्धा ना. एक काम कर, आज काहीतरी स्पेशल बनवूया, म्हणजे जरा तिच्या तोंडाला चव येईल ना. एक काम कर, मुगाची खिचडी बनव मस्त, आणि त्याच्यावर अशी छान तुपाची धार आणि ती एक पावडर असते ना मेथकूट. हा ती अशी टाक वरतं. चालतंय. मस्त, ग्रेट. तू करशील ना? करते मी, तुम्ही नका काळजी. मी तोपर्यंत एक काम करून आलो. बाय. समजे डबे रिकामे आहेत. आता काय करू मी? आजीसाठी खिचडी कशी बनवणार आहे मी? आमचं एक वेळ ठीक आहे, पण आजीला जेवण बनवलं पाहिजे. घरात तर तितकं सामान सुद्धा नाहीये. आणि आता आदित्य सरांना तरी कसं सांगू की सामान आणा म्हणून. पारू, घेतलीस ना खिचडी करायला? आजी येईल ना गोपाळच्या आईकडून लगेच. नाही अजून. काय झालं पारू? मी तुला काही मदत करू का? म्हणजे मला माहिती आहे मुगाची खिचडी करण्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ लागते, तेवढं मी तुला धुवून देऊ शकतो. कुठे आहे तांदूळ? आता तुम्ही सांगा मला कसं मी खिचडी बनवू. आजी पुरतं बनवणं इतकं सुद्धा सामान नाहीये घरात. माझ्याकडचे पैसे संपलेत, पण आजीसाठी जेवण तर बनवावं लागेल ना यार. मी बी तोच विचार करते. पारू,